नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। अलिबाग परिसरात बेधुंद वाहन चालकानं भरधाव वेगानं गाडी चालवत 2 दुचाकीस्वारांना धडक दिल्याची घटना घडली आहे। सुदैवानं दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाले असून गाड्यांचं नुकसान झालंय। या वाहन चालकांचा बेदरकारपणे गाडी चालवत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। ब्रिझा कार क्रमांक MH12 CE 0071 यामधून 5 पर्यटक अलिबाग नागाव येथून पुण्याकडे जात असताना अलिबागजवळ पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या कारची ठोकर एका मोटरसायकलला लागली। यावेळी ब्रिझा कार चालक आकाश लोखंडे यानं मोटरसायकल स्वाराला शिवीगाळ केली। हा प्रकार ग्रामस्थांना कळताच संतप्त ग्रामस्थांनी त्यांना जाब विचारला। यावेळी ब्रिझा कार चालकानं गाडी पुढे मुंबई बाजूकडे पळवली आणि पुढच्या चेकपोस्टवर गावातील लोकांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी कार पुन्हा अलिबाग बाजूकडे घेऊन एका गावामध्ये गेली आणि तेथे देखील एका मोटरसायकलला ठोकर दिली। पुढे रस्ता नसल्याने कारमधील सर्व प्रवासी कार सोडून पळून जात असताना गावातील लोकांनी कार चालक आणि त्याच्यासोबत असलेल्या मित्रांना पकडून संतप्त ग्रामस्थांनी चांगला चोप दिला। या प्रकरणी अज्ञात 25 ते 30 ग्रामस्थांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। मयूर अरुण यादव राहणार नाशिक, बाळा गंगाराम ढगळे राहणार नाशिक, ऑनल बाबूराव गिरी राहणार पुणे, आकाश आत्माराम लोखंडे राहणार पुणे आणि अनिकेत संजय कड राहणार ढापोडी असं जखमी झालेल्या पर्यटकांची नावे आहेत। तर कारने उडवल्याने 2 ग्रामस्थ देखील जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। वादळवारा लाईव्हसाठी धनंजय कवठेकर, अलिबाग। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।